आवाज साताराचा। आवाज साताऱ्याच्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। भाजपची जिल्हा परिषदेत पुन्हा पक्का, चारही विषय समित्यांचे सभापती बिनविरोध निवड। सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण, समाज कल्याण तसेच इतर 2 विषय समित्यांच्या सभापती पदांची निवड शनिवारी झालेल्या दुसऱ्या विशेष सभेत बिनविरोध पार पडली। या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने चारही पदांवर आपली पक्का कायम राखत वर्चस्व सिद्ध केले। विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या 2 सदस्यांनाही सभापतीपदाची संधी मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। दरम्यान जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने अन्यायकारक वागणूक देत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना लवकर सभागृहात प्रवेश करून दिला नाही, त्यांना मोबाईल हँडसेट आत नेण्यास अटकाव केला। त्याच्या निषेधार्थ दोन्ही पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला, हाताला काळ्या फिती बांधत भाजपच्या भूमिकेचा निषेध केला। सभेसाठी भारतीय जनता पक्षाकडून 4 नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आली होती। छाननीअंती कोणताही हरकतीचा अर्ज न आल्याने सर्व नामनिर्देशनपत्रे वैध ठरवण्यात आली। प्रत्येक पदासाठी एकच अर्ज आल्यामुळे ऋतुजा विराज शिंदे, महिला व बाल कल्याण, ऋषिकेश धायगुडे पाटील, समाज कल्याण तसेच लता अविनाश करणे आणि तेजस्विनी विक्रमशील कदम, इतर विषय समित्या यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली, अशी माहिती अध्यासी अधिकारी तथा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली। निवडीनंतर सर्व नव्याने निवडून आलेल्या सभापतींचा सत्कार करण्यात आला। यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी अभिनंदन करताना सांगितले की नवीन नेतृत्वाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधला जाईल आणि जनतेची सेवा अधिक प्रभावीपणे केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला। या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले, आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार मदन भोसले, धैर्यशील कदम, सुनील काटकर, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले तसेच अन्य पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते। आवाज साताऱ्याच्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। भाजपची जिल्हा परिषदेत पुन्हा पक्का, चारही विषय समित्यांचे सभापती बिनविरोध निवड। सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण, समाज कल्याण तसेच इतर 2 विषय समित्यांच्या सभापती पदांची निवड शनिवारी झालेल्या दुसऱ्या विशेष सभेत बिनविरोध पार पडली। या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने चारही पदांवर आपली पक्का कायम राखत वर्चस्व सिद्ध केले। विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या 2 सदस्यांनाही सभापतीपदाची संधी मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। दरम्यान जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने अन्यायकारक वागणूक देत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना लवकर सभागृहात प्रवेश करून दिला नाही, त्यांना मोबाईल हँडसेट आत नेण्यास अटकाव केला। त्याच्या निषेधार्थ दोन्ही पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला, हाताला काळ्या फिती बांधत भाजपच्या भूमिकेचा निषेध केला। सभेसाठी भारतीय जनता पक्षाकडून 4 नामनिर्देशनपत्रे एक ग्रुप फोटो समोर बघा समोर सांगू की सर सागर सर एक ग्रुप फोटो ग्रुप फोटो एक ग्रुप फोटो साहेब तुमचा 6 जणांचा 6 जणांचा चिंता सर 6 एक मिनिट किती वेळा सांगितलं
असं कसं करायचं ये बघ. इकडे इकडे समोर सगळे सगळे जा. साळुंके सर अजित साळुंके सर तोच फोटो आम्हाला पाहिजे हा असं एक फोटो. घेऊ तुला सांगू पुढचे लागणार फक्त खाली गेला हा राईट हा फोटो पाहिजे हा फोटो पाहिजे माईक काढाय माईक खाली काढायची माईक खाली ठेव खाली असे सगळे आले तर फोटो मागचे येणार नाहीत मग एक सभापती कुठे नितीन ते ऋषिकेश दायगुडे इकडे इकडे बसेल तुम्ही ह्या बाजूला इकडं इकडे आहे ही खुर्ची रिकामी कशी काय ही खुर्ची कोण आहे असं एक फक्त फोटो आपल्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीमध्ये ऋषिकेश इकडे या खुर्चीवर विशेष करून या खुर्ची या फोटो यशवंतराव चव्हाण साहेबांच्या या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच भाजपचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सभापती या सभापतींनी विशेष म्हणजे बिनविरोध निवड झालेली आहे. आमच्या सर्वांचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर सुरेंद्रराजे भोसले, सन्माननीय गोरे साहेब, आमचे सन्माननीय अध्यक्ष अरविंद भोसले साहेब, गोरे साहेब आणि सर्व आमदार पदाधिकारी यांच्या सर्व प्रयत्नामुळे आज या ठिकाणी एक सुवर्ण दिन आज आपल्या सरकारला पाहायला मिळतोय. आणि म्हणूनच आपल्याला सर्वांना माहिती आहे लवरो से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि म्हणूनच या उद्देशाप्रमाणे आज आमच्या सर्व नेत्यांनी या सातारा जिल्ह्यामध्ये एक नवीन इतिहास घडवून आणला आणि आपल्या या सभागृहाच्या नेत्या म्हणून माननीय डॉक्टर ताई यांचा शिंदेताई यांचा या ठिकाणी अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्याचप्रमाणे भैयासाहेब यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. आपले सर्व सभापती या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आमच्या ज्येष्ठ आमचे सदस्य माननीय राजेशी पवार साहेब हे अध्यक्ष मॅडम यांचा सत्कार करतील. त्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. दुसरे आमचे ज्येष्ठ नेते माननीय दिलीप अण्णा हे आमचे उपाध्यक्ष यांचा सत्कार करतील. आमचे मित्र शिवदासजी या ठिकाणी लाईनीप्रमाणे आपण सर्वांचा सत्कार करा. या ठिकाणी आमचे गोरे मॅडम यांनी सुद्धा आमच्या बाजूच्या कर्णे मॅडम यांचा सत्कार करावा. गोरे मॅडम गेले का दुसऱ्या घ्या
दुसरे आपल्या शिंदे मॅडम यांचंही आमच्या गोरे मॅडम या ठिकाणी सत्कार करतील. चिरंजीव नवीन आले, नवीन बॅटिंग केली, निवडून आले आणि नवीन सभापती पण झाले. त्यांचं त्या ठिकाणी सत्कार त्यांच्या वडिलांचे पुण्य आहे. त्यांचा आमचे अण्णा या ठिकाणी सत्कार करतील. त्यांनी करावा अशी विनंती. यानंतर आपण सर्वांनी अध्यक्ष मॅडमच्या सभागृहामध्ये आपण जायचं आहे. विशेषतः पत्रकार मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचंही आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतो, आभार मानतो. आणि आजचा हा सत्कार आणि कार्यक्रम पुढील ज्या सभा होतील जिल्हा परिषदेच्या जनरल बॉडी सगळ्यांना पत्रकारांची उपस्थिती असू द्या एवढीच विनंती आहे, बाकी काय नाही. समोर बघा, सर्वांनी येऊन देखील बघूया की पुढे असेल. ओके, हो फोटो महाराष्ट्र बघतोय तुम्हाला. तो अध्यक्षांचा अधिकार असतो. नंतर ते नंतर हे करा. ओके 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 करा. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, बाबांच्या जवळचा एक सदस्य बाबांच्या सांगण्यावरूनच सगळं करतो. 2735 झाले, 2735 झाले, 2735 झाले. आता 35चे पुढे 40 होणार, 45 होणार का सगळे तुमच्याकडे येणार? ज्यांना येते त्यांना आम्ही बरोबर घेणार. जे आमच्या विचारात आमच्या बरोबर ज्यांना यायचे त्यांना आम्ही बरोबर घेणार. काय पण आहेत संपर्कात आहेत का अजून, म्हणजे अजून संपर्कात आहेत का खालची जी काही मंडळी आहेत राष्ट्रवादी? आता आमचा विषय थोडक्यात तुम्ही सुजित आंबेकरनी आज हे तरी म्हणजे प्रेसच्या यांनी मान्य केलं की आम्ही 35 वर पोहोचलो, म्हणजे आम्ही बहुमतात आहे तुम्ही मान्य केलं. इथं जे नरेटिव्ह आमच्याबद्दल लोकशाहीची हत्या केली आणि हे केली, तर तुम्ही पत्रकारांनी जो खोटा हे टाकून दिला. राष्ट्रवादीच्या चिन्हावर सुजित दादा, मी काय सांगतो, आमचा प्लॅन A, B आणि Cच एक्झिक्यूट झाला. D एक्झिक्यूट झाला असताना तर आणखीन वेगळं चित्र दिसलं असतं. ती वेळ आली नाही. ती ज्या दिवशी येईल तेव्हा तो सुद्धा एक्झिक्यूट करू. शिवेंद्र मामाचा भारतीय जनता पक्षाच्या विचारांचे आणि सभापती होऊ शकले. आपल्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याची भूमिका सर्वसामान्य जनतेने घेतली होती. सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी लोकांच्या समोर आली होती. आपले नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने आदरणीय मुख्यमंत्री शिवेंद्र रावसाहेब, आदरणीय जयकुमार गोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश आपल्या पक्षाला मिळालं. मागच्या वेळेस जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या वेळेला एक वेगळ्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती, पण आज खऱ्या अर्थानं सिद्ध झालं की आपल्याकडे बहुमत होतं आणि मोठ्या प्रमाणावर यश आपल्याला मिळालेलं आहे. धैर्यशील दादा आपल्याला विनंती करतो एक एक करून आपल्याला जे सभापती झालेले आहेत त्याचा सत्कार नेत्यांच्या हस्ते आपल्याला घ्यायचा. परत एकदा संपूर्ण महाराष्ट्राला कळलं की सातारा जिल्हा परिषद ही भाजपची सत्ता प्रधानी गेल्या वेळेला लोकशाहीच्या मुलाला काही झालं नाही. खऱ्या अर्थाने यशवंतराव चव्हाणांच्या विचारांची जिल्हा परिषदेचे सिद्ध झाले. ते महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्र शिराजी भोसले, त्या पद्धतीनं आपले ग्रामविकास मंत्री आदरणीय गोरेभाऊ या दोघांच्या नेतृत्वाखाली परत एकदा सातारा जिल्हा परिषद आपले चारी म्हणजे भाऊ परवाही सांगत होते की 4 जिल्हा परिषदचे भारतीय जनता पार्टी होणार नाही. आमची परत
एकदा सिद्ध झाले आणि समाज कल्याण सभापतीपदी एक तरुण अतिशय ज्याच्या वडिलांचं अतिशय चांगलं जिल्हा परिषदेने काम केलंय ते तरुण ऋषिकेश धायगुडे यांची समाज कल्याण सभापतीपदी निवड झाली ऋषिकेश धायगुडे यांचं स्वागत करतो. बाबा थोडा आत द्या बाबा थोडा आत द्या बाबा एक मिनिट तुला मी बघ एक मिनिट सर बाबा समोर ये. महिला आणि बाल कल्याणच्या सभापतीपदी आपल्या ऋतुजाताई विराज शिंदे यांची इथे एकमात्र निवड झाली. त्यांचं सुद्धा मी आदरणीय ग्रामनेत्यांमध्ये भाऊ यांना विनंती करतो की ऋतुजाताईचं नायगुडे सर शाल नका समोर बाबा समोर काका बाबा समोर हो दादा मोबाईल साईड आदरणीय रणजितदादांना विनंती करतो की आपण विशेष समितीचे सभापती तेजस्वीताई कदम यांचा आपण स्वागत करावं. अध्यक्ष अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा दोन्ही मंत्री साहेबांचा आदरणीय आपल्या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांना विनंती करतो आपण विशेष समितीच्या सभापती लताताई कर्णे यांचं स्वागत आपल्यासोबत. हवीला सोडलं नाही का आता सोडत नाही अध्यक्ष साहेबांचा चौघांचा एकत्र मिळाला तर प्रेस एक चौघांचा एकत्र घ्या ना चौघांचा एकत्र घ्या कोणाला मिस्टरांचाच महत्वाचा रोल आहे हो सगळ्यांच्या मिस्टरांचाच महत्वाचा रोल आहे मी म्हटलं मिस्टर एक मिनिट दायगुडे सर हो दायगुडे साहेब तुम्ही दायगुडे सरांना द्या ना सर गोरे साहेब तुम्ही दायगुडे साहेबांना द्या बाबा तुम्ही हात लावा फक्त एक फोटो घेऊ फक्त एक चौघांचा फोटो घेऊ सर एक मिनिट सर एक सर्व एक सर आदरणीय ग्रामविकास मंत्री भाऊ यांना विनंती करतो की आपण
बोलू द्या मग घेऊन हे दादांना हे प्रश्न केले त्यांनी. हे जरा उचला हे. बरोबर काय परत वेगळी गरज नाही. थोडंसं पलीकडे सांगा. आज सातारा जिल्हा परिषदेच्या इतिहासात एक महत्वाचा दिवस आज या ठिकाणी आहे आणि खऱ्या अर्थानं सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारानं झाली. त्या विचारावर आक्षेप घेणाऱ्यांच्या सगळ्यांच्या मंत्र्याच्या भाषेत मी बोलत आहे ज्यांनी आक्षेप घेतला त्याला चपराक देणारा आजचा दिवस आहे. आज आपण सगळ्यांनी पाहिलं अध्यक्षपदाच्या निवडीच्या दिवशी अनेकांनी कांगावा केला की आमचं बहुमत असताना सुद्धा अध्यक्षपदाची निवडणूक प्रशासन आणि पोलीस बळाच्या ताकदीवर आणि दडपशाहीने केली असा एक आरोप आमच्यावर केला होता. वास्तविक पाहता ज्या घडामोडी घडल्या त्या सगळ्या महाराष्ट्राच्या समोर होत्या, खास करून सातारा जिल्ह्याच्या समोर होत्या. अगदी पोलिसांनी कारवाई केलेले 2 सदस्य पकडले तरी 33-32 अशीच निवडणूक झाली असती आणि भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष आमच्यापर्यंत झाले असते. म्हणून आजचा दिवस या सगळ्यांना चक्रात देणं याच्यासाठी आहे. एवढं मोठं बहुमत आज आमच्यासोबत होतं की समोरच्या पक्षानं अर्ज भरण्याची हिंमत केली नाही. आज लोकशाहीचा खून झाला म्हणायला त्यांच्याकडे काही रोजगार नाही. मी बाबांच्या भाषेत सांगणार नाही, परंतु आज सांगण्यासाठी त्यांच्याकडे काहीच उरलं नाही. आज ना कुणी पोलिसांनी कुणाला अडवलं, आज ना कुणी कुणाला मतदानापासून वंचित ठेवलं, ना आज कुणाचं अपहरण झालं. अशी कुठलीही गोष्ट न होता आज सभापतींच्या निवडी पार पडल्या आणि 4च्या 4 सभापती बिनविरोध या ठिकाणी निवडून आले. आज माझ्या हिशोबाने यशवंतराव चव्हाणांच्या जिल्हा परिषदेमध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांच्या लोकशाही मूल्याचा अनादर करण्याचं काम समोरच्या सदस्यांनी केल्याचं आपण पाहिलं. काळ्या फिती लावून आले, का आले त्यांनाही माहिती नव्हतं का काळ्या फिती लावतं. आज भरायची मुदत संपल्यावर आले, इथं कांगावा करायचा प्रयत्न केला की आम्हाला अडवून ठेवलं, आजच भरवलेला नाही. पण आज जिल्हा परिषदेच्या चप्प्यावर व्हिडिओ कॅमेरे आहेत, किती वाजता आले, कुठं आले, काय केलं, सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं आज खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाचा आणि आमच्या सहकाऱ्यांचा या जिल्हा परिषदेमध्ये बहुमत आहे हे आज खऱ्या अर्थाने सिद्ध झालं. आमच्याशी लढाई करण्याची सुद्धा त्यांनी हिंमत त्यांची झाली नाही. एवढं लोकमत बहुमत आमच्यासोबत होतं. आता तर आम्ही 34 सदस्य एक आहोत. पण तुम्हाला आणखीन सांगतो, प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी, अजून प्लॅन डी एक्झिक्यूट झालाच नव्हता. तर तो जर झाला असता तर सभागृहामध्ये आणखीन वेगळं चित्र दिसलं असतं आणि आणखीन मोठं बहुमत आपल्या सगळ्यांसोबत दिसलं असतं. अशी परिस्थिती होती आणि याला भिवूनच, या सगळ्या परिस्थितीला भिवूनच वास्तव महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाईल. बहुमत भारतीय जनता पक्षासोबत होतं हे महाराष्ट्राच्या समोर जाईल आणि आम्ही जो सगळा केला होता तो कांगावा होता हे सगळ्या महाराष्ट्राच्या समोर जाईल. म्हणून आज मतदानाच्या प्रक्रियेवर किंबहुना निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचं नाटक आज केलं. हे सातत्यानं बाबा आपण विधानसभेमध्ये बघत असतो. जेव्हा बहुमत नसतं तेव्हा सगळ्यात सोपा उपाय असतो की आम्ही सभात्याग केला. त्याच पद्धतीचा सभात्याग करण्याचा प्रयत्न आज या ठिकाणी झाला. परंतु याच्यावर न बोलता मी खास करून आज 4च्या 4 सभापतींचं आम्ही मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन. खास करून आपण पाहिलं की ऋषिकेश धायगुडे
ज्यांच्या वडिलांचा खूप मोठा इतिहास जिल्हा परिषदेने पाहिला असा एक उमदा युवक आज समाज कल्याण सभापती म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आज आमच्या कदमताई आहेत, त्या सभापती म्हणून या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे. आमच्या कर्णेताई आहेत, त्यांची सभापती म्हणून निवड झालेली आहे. त्यासोबत आमच्या ऋतुजाताई शिंदे यांची निवड आज या ठिकाणी सभापती म्हणून निवड झालेली आहे. अनेक लोकांचं असं म्हणणं होतं की आमचे सदस्य म्हणजे आता विराज त्यांचा कधी होता आहे त्यांनाच माहिती, मला माहिती नाही त्यांचा कधी होता. त्यामुळे करणे असे किंवा हे सगळे सदस्य कधी त्यांचे होते त्यांना माहिती आहे, मला माहिती नाही. तर त्या सगळ्याविषयी बाजूला ठेवून आज आपण या 40 सभापतींचं मनापासून आपण अभिनंदन करतो करूया. त्यासोबत जे सगळे आमचे सहकारी सदस्य आहेत, कालही बोललो आजही सांगतो, आम्हाला अभिमान आहे आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांना की जे सदस्य कुठल्याही संरक्षणाशिवाय किंबहुना 47 दिवस सगळ्या जिल्ह्यातले सदस्य बाहेर गेले असताना सुद्धा आमचा एकही सदस्य ज्या सदस्याला कधी फोनही करायला लागला नाही, किंबहुना अध्यक्षाच्या निवडीच्या आदल्या दिवशी दुपारी आम्ही फोन केले, संध्याकाळी त्यांना बोलवलं, पण सगळे सदस्य ठामपणे राहिले. कुणी इकडे तिकडे दिला नाही आणि कुठली अपेक्षा ठेवली नाही. पक्षानं नेतृत्वाने जो निर्णय घेतला त्याच्या पाठीशी राहिले. त्या सगळ्या जिल्हा परिषद सदस्यांचं मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचं मनापासून कौतुक करतो. आणि हे कौतुक करत असताना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मी मनापासून धन्यवाद देतो की ते सातत्यानं आमच्या पाठीशी उभे राहिले. आम्ही जो जो निर्णय घेतला किंवा काही निर्णयामध्ये आम्हाला ज्या ठिकाणी त्यांची मदतीची गरज लागली त्या सगळ्या ठिकाणी ठामपणे ते आमच्या पाठीशी उभे राहिले. किंवा आज जो दिवस आपण बघतोय आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठबळावरच आपण सगळेजण बघतोय. पहिल्यांदा मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं मनापासून आभारही मानतो. आज सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची जिल्हा परिषदेवर सत्ता येत असताना त्यांचं खूप मोठं सहकार्य आपल्याला झालं. मी आपल्या राज्याचे बांधकाम मंत्री आणि या जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्षाचे प्रभारी सन्माननीय शिवेंद्र बाबांचे मनापासून मी या ठिकाणी आभार मानेन, त्यांचं कौतुकही करेन की भारतीय जनता पक्षाची सत्ता या ठिकाणी आली पाहिजे, भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष झाला पाहिजे म्हणून सातत्यानं आम्ही एकत्र येऊन प्रयत्न केले. आणि त्या प्रयत्नातून आज आपण बघतो की दोन्ही अध्यक्ष उपाध्यक्ष 40 सभापती आज आपल्या विचाराचे झाले. याला कारण आहे की आम्ही संघटितपणे प्रयत्न करत असताना बाबांनी जे योगदान दिले त्याचे मनापासून मी या ठिकाणी कौतुक करतो. त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचा आपला रणजित दादा त्यांच्यासाठी एकदा जोरदार दादांनी या प्रक्रियेमध्ये सातत्यानं या प्रक्रियेमध्ये लक्ष दिलं आणि ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक होतं शक्य वाटणाऱ्या घडामोडी दादांनी केल्या त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. त्यासोबत आपले दोन्ही आमदार मनोज दादा आहेत, अतुल बाबा तर अध्यक्ष म्हणून काम करतात, त्या दोघांचंही मी मनापासून कौतुक करतो. शेवटी हे काय की आपण या सगळ्या घडामोडी करत असताना आपण संघटितपणे एका विचाराने गेलो तर बरेचसे प्रश्न सुटतात. आणि मला अभिमान याचा आहे की आम्ही सगळेजण जे नेते आहोत आमच्यामध्ये येतं किंचितही कुठं किंतु परंतु काय असा कुठलाही विषय नव्हता. जो निर्णय आम्ही पार्टी म्हणून घेतला तो निर्णय प्रत्येकाने स्वीकारला मोठ्या मनाने, अगदी त्याग करायची भूमिका ठेवली. मागं सरकारची वेळ आली तर सगळ्यांनी मोठ्या मनाने सांगितलं की नाही भाऊ काय काळजी करू नका, आम्ही या सगळ्या गोष्टी आम्ही स्वीकारतो. या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वीकारल्या आणि मोठ्या मनानं जे पक्षाच्या हिताचे निर्णय होते ते स्वीकारले. तर दोन्ही आमदार मोठ्याचे मनापासून कौतुक करतो. त्यासोबत धैर्यशील दादा पाहून बसलेल्या दादांचं मी मनापासून कौतुक करतो. दादा या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमच्या सगळ्यांच्यामध्ये दुवा म्हणून काम केलं. या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन ठेवण्याचं, या सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं, या सगळ्यांना मध्ये काय मतभेद असले तरी ते संपवण्याचं हे काम दादांनी केले. त्या दादांनाही मनापासून मी या ठिकाणी या प्रक्रियेमध्ये धन्यवाद देतो. महेश शिंदे साहेब इथं नाही पण महेश शिंदे साहेबांचंही या ठिकाणी मनापासून त्यांचंही कौतुक करतो, त्यांचे आभार मानतो की या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांनी आउट ऑफ वे जाऊन आपल्याला मदत करण्याची भूमिका घेतली. त्यांचे या ठिकाणी मनापासून कौतुक करतो. त्यासोबत आपण बघतो की जे जे सदस्य या प्रक्रियेमध्ये आमच्यासोबत नसतात ज्यांनी आम्हाला मदतीची भूमिका घेतली
त्या सदस्यांचंही या ठिकाणी कौतुक खऱ्या अर्थाने केलं पाहिजे की एका सदस्याचं नाव घेऊन खरं जो सदस्य आमच्या जगताप आहे कुठे जोरदार टाळ्या असा जिल्हा परिषद सदस्य या प्रक्रियेच्या प्रवाहाच्या विरोधात जाऊन मिळत असताना त्यांच्या कुटुंबाचंही कौतुक केलं पाहिजे की त्यांनी आमच्याकडं कधीही कशाची अपेक्षा केली कधी किंतु परंतु नाही हे काहीच नाही हे काही मागितलं नाही काही सांगितलं नाही आणि जे दादाने सांगितलं त्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या एकदा असंच झालं की आम्हाला त्यांचा फोन लागला म्हणून आम्हाला कुठं एकदा शंका आली काय झालं तेव्हा लोकेशन काढून आम्ही ते ठिकाणी बघितलं तर त्यावेळी सुद्धा बिचारा फॅमिली टेन्शनमध्ये होता आणि त्यांनी म्हणजे सगळी यंत्रणा पटापट त्यांच्या मागे पोचली दिलं परंतु कुठेही किंतु परंतु नव्हता अगदी वास्तववादी कारण त्यांचं होतं तर तेव्हा त्यांची खात्री या अनुषंगाने पडली काही गोष्टी बोलण्यासारखं नाही तर बोलणं अपेक्षितही नाही परंतु खूप चांगली मदत त्यांनी केली असं त्यांचंही मनापासून त्या ठिकाणी कौतुक करेन करण्याचे असतील त्यांचं मनापासून कौतुक करेन आज त्यांना पद दिलं असेल पण पहिल्या दिवशी आजही त्यांचं शेवटचं म्हणणं होतं की भाऊ तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही करा आम्ही जरी शब्द दिला असला तरी तुम्हाला शक्य असेल तरी करा तुम्ही अशा पद्धतीची भूमिका त्यांनी ठेवली होती त्यांचे मनापासून कौतुक करतो विराजचं या ठिकाणी मनापासून कौतुक आहे कारण या सगळ्या प्रक्रियेमध्ये सातत्यानं आम्हाला त्याची मदत झाली सगळ्या गोष्टी बोलता येत नाहीत पण आता सातत्यानं या गोष्टीमध्ये मदत झालेली आहे रमेश कांबळे इथं नाही बाबांनी सातत्यानं त्याला सोबत ठेवण्याचं काम केल्याने त्यांना मदत त्यांची आपल्याला आवाज साताऱ्याच्या या चॅनेलला बातमी देण्यासाठी आजच संपर्क करा. संपर्कासाठी नंबर 90 96 68 29 29. आवाज साताऱ्याच्या या